सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा। नमस्कार माऊली, कसे आहात? बरे आहात ना? आळंदीची वारी आली, मग सर्व महाराष्ट्रातील दिंड्या आळंदीच्या माऊलींच्या दर्शनासाठी निघालेल्या आहेत। मग आमच्या कुतुळ गावामध्ये आज सर्व तीर्थ टाके देतील जटायू महाराजांची दिंडी आलेली आहे। तर चला भेटूया घाटकर कुटुंबाला आणि दिंडीतल्या मंडळींना। जय हरी। आमच्याकडे सर्व तीर्थ टाकेची दिंडी 53 वर्षापासून येत आहे आणि ते संत मंडळी आल्यानंतर आमच्या घरात खूप आनंद होत आहे। संत येती घरा तोची दिवाळी दसरा या पद्धतीनं आमच्याकडं खूप आनंदमय, त्यांच्यामुळं आम्हाला अति आनंद होत आहे। त्यांचे दरवर्षी कीर्तनं असतात आणि त्या कीर्तनातून आम्हाला अतिउत्तम मार्गदर्शन मिळत आहे। त्या पुण्याईनं आमचं घर सुख समृद्धीनं बहरले। वडिलांनी ही परंपरा चालू केलेली आहे, त्यांनी आम्हाला दिलेली आहे। आम्ही दोन्ही बंधू शिवाजी शेठ गंगाधर घाटकर, त्यांचे 3 मुलं आहेत। पहिला अनिल शिवाजी घाटकर, 2 नंबर संजय शिवाजी घाटकर, 3 नंबर संतोष शिवाजी घाटकर। त्याच पद्धतीनं मला ही 3 मुलं आहेत। राजेंद्र विनायक शेठ घाटकर, विजय विनायक शेठ घाटकर असे 3 मुलं आहेत। त्या दोन्ही परिवारात हे 6 मुलं आहेत। हे सुसंस्कारित आहे। याचं कारण आमच्या घरात कायमस्वरूपी सुसंस्कृत देवधर्म कार्य चालतं आणि असं दिंडीचं वर्षातून 1 वेळा येणं होतं आणि तेही आमच्यावर खूप मोठे संस्कार करून जातात। सर्व तीर्थ टाकेची जटायू महाराजांची दिंडी ही आम्हाला खूप पुण्यकारक ठरत आहे। आमच्यावर खूप संस्कार केलेले आहेत आणि ते साधू संत येतात, आमच्यावर खूप चांगले विचार मांडून जातात। आमच्या घरात त्यांच्या येण्याने खूप पुण्याई वाढते। प्रेक्षक मित्रांनो, गेल्या 53 वर्षापासून घाटकर कुटुंब यांच्या घरी जटायू महाराजांची दिंडी मुक्कामीला असते, आजही आलेली आहेत। चला तर मग भेटूया आज दिंडीतील वारकऱ्यांना। मित्रांनो, घाटकर कुटुंब यांच्याकडे आज वारकऱ्यांच्या हस्ते माऊलींची आरतीचा गजर होत आहे, पाहू शकता। मित्रहो, कोरोना आल्यापासून कोणत्याच भक्ताला आपल्या पांडुरंगाला, आपल्या माऊलीला भेटण्यासाठी जाता आलं नाही। तर मित्रहो, कोरोना फक्त शिथिल झालाय। शासनाने घालून दिलेल्या कोरोनाच्या नियमांचे पालन करून आपण सर्वांनी माऊलींचं दर्शन घ्यायचंय, माऊलींची वारी करायची। तर भेटूया वारकऱ्यांना। सर्वांना जय हरी। तर माऊली, तुम्ही सर्व वारकरी आहात ना? आपण म्हणजे आता दिंडी निघालेली आहे, तर यात्रा कोणत्या देवाला भेटण्यासाठी जाणार? माऊली, तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे, ही तुमची दिंडी जी आहे, तर तुमची दिंडी किती वर्षापासून आळंदीला जाते? म्हणजे आळंदीला जाते माऊली?